फ्रेंड्स, वेलकम टू दिव्यांजलीज किचन्स ब्लॉग. हॅपी नवरात्री सर्वांना. आज होता फर्स्ट डे ऑफ नवरात्री. तर माझा उपवास होते 9 दिवस. तर पहिल्यामध्ये मी चहा वगैरे घेतली, फ्रेश झाली आणि पहिले मला मंदिरात जायचं होतं, महादेवच्या मंदिरात. तर मी तयारी केली आणि महादेवच्या मंदिरात गेली. तर तिथं पोचताना इतकं छान व्ह्यूज दिसत होता. खूप छान होतं ते महादेवचं मंदिर, बघू शकता तुम्ही. मी पोचले होते महादेवच्या मंदिरात. आज नवरात्र होते, थोडीफार गर्दी तर होतीच. मी पूजा वगैरे केली महादेवची. त्यानंतर घरी पोचली. घरी जाताना आम्हाला आज थोडं साफसफाई करायची होती, कारण की आज दुर्गा माता बसणार होती ना. आणि आमच्याच घरासमोर पण आमचा कॉलनीची दुर्गा माता म्हणजे फोटो बसवतो आम्ही, तर ती पण स्थापना करायची होती संध्याकाळी. तर सर्व आवर सुरू होतं. तर मी पप्पा आणि भावाचा स्वयंपाक करून घेतला होता. बटाट्याची भाजी बनवली होती मी. रेसिपी तुम्हाला इथंच बघून घ्या तुम्ही. शॉर्ट्सला काही टाकली नाही मी रेसिपी, इथंच बघू शकता. त्यानंतर मी त्यांचा स्वयंपाक वगैरे केला. त्यानंतर मध्ये मध्ये माझं आवर पण सुरू होतं. त्यानंतर मी त्यांना चपाती वगैरे टाकून दिलं त्या. आणि फ्रेंड्स, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक पण करा. व्हिडिओला छान पूर्ण वॉच करा नक्की. तर मसाल्याला चांगलं रेडी होऊ दिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये कट केलेले बटाटे टाकले होते. मग त्यांना चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं. तुम्ही कसे बनवतात मला नक्की कमेंट करून सांगायचं. आणि रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करा. ब्लॉग पूर्ण कसा वाटला ते पण कमेंट करा. आणि माझे शॉर्ट्स पण बघू शकता तुम्ही. न्यू असाल तर सबस्क्राईब करा. तर त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकलं होतं मी. त्यानंतर नमक वगैरे. मग त्यानंतर मी चपातीचं कणिक वगैरे घेतली, ती चांगली मिक्स वगैरे रेडी केली. मग माझा आणि माझ्या मम्मीचा फर्स्ट उपवास होता. त्यानंतर आम्ही काहीच खात नाही. एक टाईम सोडायचा, रात्रीच जेवण करतो. तर पूर्ण दिवस काहीच घेत नाही आम्ही, फक्त चहा वगैरे घेतो. आणि आमचे 9 दिवस उपवास राहता. मी कणिकला चांगलं मिक्स करून घेतलं होतं. तर थोडीशीच कणिक भिजली होती, कारण की खाणारे फक्त 2च जण होते आणि थोडं कमी खातात ते नेहमी. तर त्यानंतर मी कणिक रेडी केली. चपाती वगैरे टाकायला सुरुवात केली होते. चपात्यांच्या कणिकला सुद्धा चांगलं रगडून घ्यायचं. चपाती छान येते, चांगला फुगा येतो कणिक. कोणाकोणाला आतापर्यंत चपाती टाकता येत नाही नक्की कमेंट करून सांगा मला पण पहिले नाही यायची, पण यायला लागून गेलं आहे. भाकर मला खूप छान येते. भाकर लई भारी आणि सोपी पण असते. भाकर लवकर रेडी होऊन जाते. चपातींपेक्षा तर भाकर बेस्ट आहे आणि हेल्थसाठी भाकर चांगली आहे. आणि दुर्गा माताच्या स्थापनासाठी तर खूप आवरावं लागतं. म्हणजे घरातलं सर्व सामान साफसफाई करावं लागते. खूप दुर्गा माताचं छान असतं स्थापना. तर आम्ही 6 वाजता करतो दुपारी, पण मॉर्निंगलाच आम्ही सर्व रेडी करून ठेवून देतो. म्हणजे स्थापना करतो ना तेव्हा फक्त दिवा वगैरे लावायचे असतात. त्याच्यामुळे आम्ही मॉर्निंगला सर्व आवरून वगैरे करतो. आणि कधी पण स्थापना करतो तेव्हा सर्व आपले घरं वगैरे क्लीन पाहिजे असतात. तर माझ्या चपाती आणि सब्जी तर रेडी होती. त्यानंतर मम्मीने साफसफाई करायला लावून दिलं होतं. सर्व देव वगैरे सर्व क्लीन केले होते, पितळीचे वगैरे. आणि सर्व क्लीन वगैरे करून मम्मी लगेच पाठ मांडत होती. मस्त इव्हिनिंगला 6 वाजता आम्ही पाठची पूजा वगैरे केली. मम्मी पप्पांनी ज्योत वगैरे लावली. आमच्याकडे ज्योत बोलली जाते. तर ते सर्व रेडी केलं. बघू शकता किती छान वाटतं आहे ना. हे लुक असतं ना ते पूर्ण वेगळंच असतं. खरं देवी खूप छान आहे, प्रसन्न वाटतं घरामध्ये. तर त्यानंतर आम्ही खाली गेलो. खाली पण आमच्या दुर्गा माताची पूजा वगैरे केली, स्थापना केली. आमचा मंडप बघू शकता, गरब्याचा मंडप खूप छान होता. आमचं यावर्षी 3रं वर्ष आहे. आणखी आम्ही 5 वर्ष करणार आहोत. 5 वर्षानंतर पुढे पण करू. तर मी रात्री रेडी झाले होते गरब्यांसाठी. तर खाली गेलो, गरबे वगैरे सुरू केले. यावेळी फर्स्ट डे होता, मग त्यावेळी लेडीज थोड्या कमी होत्या. आमच्याकडे लेडीज खूप येतात, पण आज फर्स्ट डेमध्ये थोड्या लेडीज कमी दिसल्या आमच्या इथं. खूप एन्जॉय केला. त्यानंतर खूप जण थकून गेले, ते बसून घेतलं होतं. मग माझे बाकीचे फ्रेंड्स मला विचारत, दीदी तू ब्लॉग बनवते ना? म्हटलं हो बनवते ना. दीदी खूप छान बनवते म्हणे. म्हटलं थँक्यू. चला मग आता तुम्ही पण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.
भेटूया.